विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रवेशद्वार समोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले। केराम यांना कुठलीही सूचना व नोटीस न देता मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एकतर्फे निलंबनाची कारवाई केली। याबाबत संघटनेने आयुक्तांना वारंवार निवेदन दिले असूनही अद्याप ठोस कारवाई झालेली नाही, असे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रेमराज बोबडे यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले। या प्रकरणाची सुनावणी ट्रेड युनियनच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करून बेकायदेशीर निलंबन रद्द करण्यात यावे, अन्यथा संघटना मुंबई येथे महामोर्चा काढणार असून महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यात आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे। आंदोलनात राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ, आरोग्य विभाग, कामगार कर्मचारी शाखेचे प्रेमराज बोबडे, सुनील गवई, तपोवीन पाटील, पंचशीला मोहोळ आदी उपस्थित होते। राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ माननीय राष्ट्रीय अध्यक्ष मेश्राम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज जे आमच्या ट्रेड युनियनचे सदस्य आहेत श्री अरविंदजी केराम, कनिष्ठ लिपिक, वाळणा बाजार, यवतमाळ जिल्हा, तर यांचं बेकायदेशीर निलंबन माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांच्यातर्फे जे करण्यात आलेलं आहे, तर या अनुषंगाने संघटनेने माननीय विभागीय आयुक्त कार्यालयात जे आहे भेट देऊन हे अर्चना रक्ष, विदर्भ न्यूज, अमरावती।